सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग सोरडी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, पॅचवर्क सुरू असले तरी दुरावस्था कायम. रिमझिम पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका. जत तालुक्यातील वळसंग सोरडी हा महत्त्वाचा मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही ठिकाणी पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी खड्डे अद्याप कायम असून कामाची गतीही संथ असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी करण्यात आलेले पॅचवर्कही अपुरे असल्याने संपूर्ण मार्गाची स्थिती सुधारलेली नाही. सध्या परिसरात रिमझिम पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे खड्ड्यांची खोली, आकार वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. दुचाकीस्वारांना पाण्याने भरलेले खड्डे चुकवताना वाहन अचानक दुसऱ्या बाजूला वळवावे लागत असल्याने तोल जाण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती आणखी धोकादायक बनत आहे. वळसंग सोरडी मार्गावर दुचाकी, चारचाकी अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. सततच्या वाहतुकीमुळे खड्ड्यांची व्याप्ती वाढत असून रस्त्याची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खड्ड्यांमध्ये वाहने चालवताना टायर, चाके, सस्पेन्शनसह वाहनांच्या इतर भागांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. वळसंग सोरडी मार्गावर श्री क्षेत्र धानेश्वरी मंदिर असल्याने या रस्त्याला धार्मिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात, आंध्र प्रदेश आदी भागातून भाविक दर्शनासाठी या मार्गाने येत असतात. तसेच धार्मिक कार्यक्रम, यात्रा, विवाह सोहळे, विविध सामाजिक कार्यक्रमांसाठीही या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे रस्त्याची खराब अवस्था ही केवळ स्थानिक वाहन चालकांची समस्या नसून बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठीही मोठी गैरसोय ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणारे पॅचवर्क तात्पुरता उपाय ठरू शकतो. मात्र ज्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे त्या ठिकाणी दर्जेदार पद्धतीने रस्त्याचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. खड्डे बुजवताना योग्य दर्जाचे साहित्य वापरून काम करण्यात यावे आणि केलेल्या कामाची गुणवत्ता संबंधित विभागाने तपासावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्त्याची सद्यस्थिती पाहता भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने त्यापूर्वीच धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वळसंग सोरडी मार्गाची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे त्वरित बुजवावेत. सुरू असलेले पॅचवर्क जलद गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. तसेच अत्यंत खराब झालेल्या भागाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ, वाहन चालक आणि भाविकांमधून होत आहे. रस्ता पूर्णपणे दुरुस्त करून वाहन चालक आणि भाविकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा प्रशासन कधी उपलब्ध करून देणार असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.